ना हा निर्णय बरोबर तर घेतला ना मी. आई विचारन तर काय सांगत मी आईले. आई आई काय म्हणून मला. अरे हे तर घनश्यामची पोरगी दिसून राहिली. काय झालं इले? आणि ह्या वेळेस हे एवढं मोठा बॅग घेऊन आणि कोणीच तिच्यासोबत नवरा नाही सासू नाही कोणीच नाही दिसून राहिला. आणि भाऊ घेऊन दिसून राहिला तिचा. काय करून राहिली बस स्टॉपवर? आली का जाऊन राहिली? पण चेहरा तर लय सुचला दिसून राहिला हिचा. माय पण काय झालं पोट्टीसोबत? अरे काय झालं रे गजानन? एकटाच बोलून राहिला का कोणासोबत बोलून राहिला? का बडबड करायची बिमारी गिमारी लागली तुले? एकटाच बडबड करून राहिला? कोणाला पाहून राहिला तू? अरे योगेश ते पाय ना, ते पाय घनश्यामची पोरगी. आणि तिचा हालचाल पाय कसा दिसून राहिला. कुठून आली? सासरवरून आली वाटते ते बॅग गिक भरून. आणि ते पाय ह्या वेळेस काय झालं काय माहीत पोट्टीसोबत. चेहराही सुजल्यासारखा वाटून राहिला. काय केलं तर सासरच्या लोकांनं. एकटीच येऊन राहिली, कोणीच नाही, सासू नाही ना नवरा नाही ना कोणीच नाही. पाहतो म्हटलं जाऊन तिथं, पण ते पोट्टी आपल्या धुनीतच आहे. जाऊ का नाही जाऊ? काय रे गजानन, विचारतो केलं आणि पोरगी चालली गेली. पाय बरं. पण योग्य मला काही बरोबर नाही वाटून राहिलं या पोरीचं सासर. चेहराही मला सुजला दिसून राहिला होता आणि एकटीच आली. आणि चेहरा उतरल्यासारखंही वाटे मला. लढून राहिली होती का काय माहीत. पाहा लागन इले, पाठवा लागन घरी काय आहे काय नाही. काय रे नीला दादा, तू इथं बसलाय? तू आपा सारी इकडे पाहून राहिली ना तुले. इथं बसून जातं बिचारे ते आपा पाहते तुले. जाय ना घरी, जाय ना का चहा पीत बसतं इथं. काय झालं रे? जास्त पिऊन राहिलो कायचं काम आहे आप्पाले? पाहून राहिले मला आप्पा. जातो घरी, थांब एवढा चहा पिऊ दे आणि घराकडेच जातो. काय झालं तर हे आप्पा ना माझ्या मागच राहते. पोलिस आलो इकडे तर मागच येऊन जाते. काय काम राहते येते काय नाही काय माहित. थोडासा काही बाहेर निघू देत. आताच आलो मी कामावरून आणि इकडे आलो चहा प्यायले तर म्हटलं मागच राहते आप्पा. मग केव्हापासून केले नीलेचे आप्पा त्याला पाहासाठी. तोही नाही आला अजून आणि त्याचे आप्पाही नाही आले. किती वेळची वाट पाहून राहिली मी. पोटं कुठं निघून जाते कुठं नाही काय माहीत. मीच चौकाई पाहिले त्याले कुठं गेला तर. आणि आणतो त्याच्याजवळून मोबाईल. फोन लावून दे म्हणून मला राधिकाले पहिले. काय झालं बाई काय झालं? आप्पा पाहून राहिले होते म्हणते मले. अरे नील्या किती वेळचा गेलता तू? तुलेच पाहायला गेलते तू आप्पा. माझं मन लयच घाबरल्यासारखं करून राहिलं. तू पहिले राधिकाले फोन लाव. पहिले राधिकाले फोन लाव तू. माझं मन नाही काय कसंच करून राहिलं. असं वाटतंय का माझ्या पोरीसोबत लयच वाईट होऊन राहिलं काही ना काही. तू पहिले फोन लावून दे बरं मला तिले. हो बाई एवढा विचार काय नाही करतो तू. काहीच नसून झालं काय होणार आहे. एवढा विचार नको करत तू. एकटी बसली राहतो तू घरात आणि काही विचार करत राहतं. काय होणार आहे त्याईले? फोन घेऊन नसता केला काय तिनं? काही झालं असतं तर जास्तीचाच डोकं हे करतो तू. चालवतं आपलंच. काही विचार करत राहतं आणि मला टेन्शन घेत राहतं. आई नील्या राधिका हे काय होई बाई? हे काय झालं तुले? ताई हे काय झालं? कसं ताल झालं तुया? आणि हे काय लागलं तुझ्या डोळ्याला? काय लागलं? काय झालं ताई तुले? अरे नील्या काही नाही झालं. हे घे बरं बॅग ठेव बरं आणि थोडंसं बसू दे मला आता. पण ताई नील्या जाय बॅग ठेव आणि त्यासाठी पाणी आण पहिले तू. जाय बरं अंदर जाय बरं पाणी घेऊन ये लवकर. बरोबर आई आता सांगतो मी पाणी आणतो. राधिका काय झालं बाई? हे काय लागलं तुझ्या चेहऱ्याला? तो चेहरा तर पूर्ण सुजून गेला. काय झालं बाई सांग ना. आणि तू अशी कशी काय आली? सांगितलं नाही ना काही नाही. एखादा फोनही नाही केला. त्या भाऊ आला असता तुला न्याले. काय झालं बाई सांग ना. आई मी माझ्या सासरच्याकडून मी आली आई. माझ्या घरी काही व्यवस्थित नाही आहे आई. माझ्या घरी काहीच व्यवस्थित नाही आहे. माझ्या घरच्यांनी मला मोलकरणी बनवून ठेवलं आई. तिथे माझी काहीच कदर नाही आई, काहीच कदर नाही. राधिका असं कशाला रडतीस आहे तू? असं नाही रडू. बस पहिले अगोदर बस तू शांततेनं. पाणी गिनी पे मग आपण बोलू. पहिले तू बस बरं पाणी गिनी घे. एवढं हे नको करू. आली ना तू? आता आली म्हटलं तू आईच्या घरी. पहिले तू पाणी पिऊन घे. अरे नील्या आण ना पाणी लवकर. किती वेळ लावता? केवढा वेळचा गेला. आण लवकर पाणी आण. अगं राधिका तू काहीच टेन्शन नको घेऊ बाई. पहिले अगोदर तू पाणी पे नंतर आपण बोलू आरामशीर विचार करू. आता तू सध्या काहीच टेन्शन नको घेऊ. पाणी पे अगोदर. आई हे घे राधिका ताईले पाणी दे. अरे नील्या किती वेळ लावला पाणी आणण्यासाठी? अगं बाई राधिका हे घे पाणी पे. ओ माई पे. आरामशीर ग बाई आरामशीर. हे घे नील्या ठेवून दे बरं ग्लास नेऊन ठेवून दे. हो आई. अगं माझी माऊली काय झालं सांग ना. हे काय झालं? एवढा मोठा मार लागला डोळ्याले. हे वय दिसून राहिले गालावर.
काय झालं? कोण मारलं तुले? आई, आई. अगं रडू नको. तुला बोलायचं नसेल या विषयावर तर आपण उद्या बोलू, पण तू रडू नको. आई, मला यांनी खूप मारलं आई, खूप मारलं. त्या मुलीवर तिचे वडील कधी रागावले सुद्धा नाही. त्या मुलीवर त्यांनी हात कसा काय उचलला? पण राधिका, हे कसं काय झालं? अगं आई, माझ्या नंदेने माझा संसार उद्ध्वस्त केला आई. माझ्या नवऱ्याला एकाचे दोन लावून सांगतात तो की मायले की, आणि मग माझा नवरा येऊन मला खूप मारतो. हे रोजच झालं आई. आता मी सहन नाही करू शकत आई. आता मी नाही सहन करू शकत. आता जेव्हापर्यंत माझी नणद त्या घरातून जाणार नाही तेव्हापर्यंत मी नाही जाणार आई. मी नाही जाणार. माझ्या लेकीला त्यांनी मारायसाठी नेलं की काय? त्यांना सून पाहिजे होती की मोलकरणी पाहिजे होती? स्वतःच्या पोरीला सासरी काही पाठवत नाही आणि माझ्या पोरीवर एवढा अत्याचार करतात ते लोक. थांब, मी आताच त्यांना फोन लावते आणि सगळं काय आहे ते विचारते. नाही आई, तू नको फोन करू त्यांना. त्यांना असे वाटेल की आज गेली आणि आजच्या आजच फोन आला म्हणून त्यांचा. तू सध्या त्यांना नको फोन लावू. अगं राधिका, तू मला पहिलेही बोलू नाही दिलं. जर मी पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती. तू मला बोलू दे. मी त्यांच्याशी बोलन आणि काय आहे ते त्यांना विचारन. अगं आई, सध्या तू काहीच नको करू. सध्या मला निवांत तू झोपू दे. मला काहीच नाही बोलायचं आहे कोणासोबत. मला थोडा आराम करू दे आई. तू थोडा आराम करू दे. अगं पण राधिका, माझ्या एवढ्या चांगल्या मुलीला त्यांनी एवढ्या हालापेष्ट सहन करायला लावलं. तिची सासू तर तशी चांगली वाटे, पण पहा बरं कसे हाल केले माझ्या राधिकाचे. किती मारलं किती नाही. आता त्यांना फोन लावून चांगलीच ऐकवते मी. पण ही मुलगी मला बोलू देत नाही. जर मी पहिले बोलले असते ना तर आज ही वेळ आली नसती. माझ्या राधिकानं किती सहन केलं. काय केलं असं ह्या लोकांना माझ्या राधिकासोबत. आई, काय झालं राधिका ताईले? तिच्या चेहऱ्यावर किती लागलंय? तिले मारलं काय? बापूनं मारलं काय तिले? आई, काय झालं सांग ना तू. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा खूप छळ केला. आई, तू मला सांग. मी आत्ताच जातो आणि बापूची चांगलीच खबर घेऊन येतो. माझ्या बहिणीसोबत असे कसे करू शकतात ते लोक? मी चांगलीच खबर घेतो. आई, तू सांग फक्त. तू सांग आता म्हटलं. नाही रे नील्या, एवढं गरम होऊन काही चालणार नाही. सध्या राधिकाचं मन काही जागेवर नाही. सध्या परिस्थिती थोडी थंडी होऊ दे, पाहू मग. आणि तू पण या गोष्टीवर जास्त विचारू नको. तिला काहीच विचारू नको. पाहू, रात्र जाऊ दे, नंतर आपण सकाळी बोलू या विषयावर. पण आई, माझ्या तळपायाची आग पूर्ण मस्तकात चालली म्हटलं. त्यांनी असं कसं केलं माझ्या बहिणीसोबत? त्यांना याचा मोबदला चुकवाच लागेल म्हटलं. जाऊ दे रे नील्या, जाऊ दे, नंतर बोलू या विषयावर. आता थोडा गप्प राहा आणि मी स्वयंपाकाची तयारी करते. तिला आराम करू दे थोडा वेळ. ब्लँकेट आणून टाक तिच्या अंगावर. माय बहीण, माझ्या बापू, मला वाटेच ना मागं आला होता तर खाली कावर करून राहिला होता. माझ्या बापू लयच बदमाश दिसते मला. आणि हे सगळं तिच्या नंदीच्यानं झालं. माहिती आहे ना मला लय बदमाश आहे म्हणून तिची ननद. ज्या पोरीनं कधी अंड्याला हात नाही लावला त्या पोरीने त्यानं मटण करायला लावलं. तिथं चालत नाही म्हणते आणि इथं मार सप खाल्लं. सप खाले. एवढी करते माझी बहीण, तरी त्याने काहीच नाव नाही. आणि असे हाल केले तिचे. हाल करायले स्वतःच्या बहिणीला सांगाव काय? स्वतःच्या बहिणीला सांगाले माझ्या बहिणीचे एवढे हाल केले त्यानं. याचा तर मोबदला त्याने भराच लागल. अरे, या नीला तर घरातच आहे. आणि हे राधिका कशी काय आली? आणि हिचा चेहरा कसा दिसून राहिला मारल्यासारखा? हिचा चेहरा किती सुचला बाई. राधिका, अरे नील्या, एवढ्या रागात कोण आहे तू? आणि हे राधिकाने काय झालं? आणि कशी काय आली? हिनं तर फोन नाही केला ना, काही नाही केला. काय झालं हिच्यासोबत? हिच्या सासरच्याने काय केलं? अहो आप्पा, तिचा नवऱ्याला म्हसला म्हणते. माझ्या बहिणीवर हात उचललं त्यानं. पहा ना कसं मारलं तिने. एवढं मारा लागते काय? आणि काय गलती तिची? एवढी चांगली बायको भेटली, अजून काय पाहिजे त्याने? काय बोलतो नील्या? राधिकावर हात उचलला त्यानं? एवढी समजदार पोरीवर हात उचलला? त्याला लाज कशी नाही वाटली? आप्पा, मी तर म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जातो राधिका ताईच्या घरी आणि त्याने चांगलीच अद्दल घडून येतो. नाही नील्या, असं नाही. सध्या वेळ जाऊ दे, बोलू आपण या विषयावर. पण सध्या तिला आराम करू दे. तिची मनस्थिती काही बरोबर नाही. तिला आराम करू दे, नंतर या विषयावर आपण बोलू. माझी राधिका एवढी समजदार असूनही त्यांनी माझ्या मुलीचा किती हाल केले त्यांनी माझ्या मुलीचे. पण नाही, आता त्यांना असं वाटत असेल की तिचे वडील नाही म्हणून तिचं कोण आहे. पण आता तिची आई तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आणि आता पाहते ना मी त्यांना कसं हे करतात तर माझ्या मुलीचे ते. आणि तिच्या नंदीलाही चांगला धडा शिकवते मी. आणि तिच्या सासूला पण. तिच्या नवऱ्याने कसा हात उचलला ना माझ्या लेकीवर,
तर त्यालाही चांगली अद्दल घडवते. पण पहिले माझ्या लेकीसाठी काहीतरी खायला बनवते. सकाळपासून तिनं खाल्लं का नाही काय माहीत. हाल तर तिचे असे वाटून राहिले का किती दिवसापासून ते उपाशी आहे. बरोबर जेवण केलं का नाही केलं, तब्येत बरोबर आहे का नाही आहे. पहिले जेवण बनवते, नंतर लेकीला खायला देते, नंतर काय आहे तर ते बघते.